वेलकम बॅक गाईज. आज बरेच दिवसांनी आम्ही परत एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आम्ही आज प्रथाला घेऊन आलो आहे प्ले झोनमध्ये. ती दरवेळेला आमच्या घराच्या जवळच्या प्ले झोनमध्ये ती खेळून खेळून खूप दमली आहे, म्हणजे कंटाळली आहे. तर आज आम्ही तिला घेऊन आलो आहे मोठ्या प्ले झोनमध्ये. इथे प्ले अँड रन असं त्या लोकांचं टॅगलाईन आहे. तर बघूया ह्याच्या आतमध्ये काय काय आहे आणि प्रथा किती एन्जॉय करते ते. आता आम्ही तिघं पण सॉक्स घालत आहोत. पॅरेंट्सना पण सॉक्स कंपल्सरी आहे मुलांबरोबर. आणि ह्याचे चार्जेस काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते पुढे. आणि इथे आता आम्ही आलो आहे, हे सेक्शन सायन्स टाईप आहे. तर आधी तर इथे फिशिंग चालू आहे. तर प्रथाला मॅग्नेटने त्या जे स्टिक आहे त्याला मॅग्नेट लावलेलं आहे. तर त्या मॅग्नेटने आपल्याला फिशला पकडायचं आहे, ते करत आहे. आणि हा पूर्ण सेक्शन आहे तो सायन्स सेक्शन आहे. तेव्हा पाणी बघ बाबू कसं होत आहे. उलटा नाही. अरे बाबू आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आपल्याकडे अजून आहे, भरपूर वेळ आहे. तेव्हा पाणी बघ कसं तेव्हा पाणी वर जातं मध्ये. प्रथा हाय. काय आहे ते कन्ना ते बघू आता काय हा प्रथा इथे झोलतो करायचा आहे. हा तरी बरं आहे. प्रथा हे सगळं बघून एवढं एक्सायटेड झाली आहे ना, तिला कळतच नाही काय करू आणि काय नको. आणि तिला असं वाटतं की तिच्याकडे लिमिटेड टाईम आहे, तर तिला फटाफट सगळं करून घ्यायचं आहे. बस ती एका जागी शांत खेळतच नाही. हे पण बघायचं, ते पण बघायचं, ते पण बघायचं, असं चालू आहे. तिला असं वाटतं आम्हाला पूर्ण 2 तास दिलेले आहेत. तिला आम्ही सांगतोय शांतीने खेळ, पण तिला एकदम फटाफट खेळायचं आहे सगळं. चल तो पप्पा गेला. हळूहळू पडशील बघू हे कसं होते बघ. ठेव पाय ठेव.
हाय, तर धावायचं चाललंय. काय आहे प्रथा? ए थांब थांब, आधी इथे तर खेळ. प्रथा, आता आम्ही आलो आहे ते आहे मेकअप सेक्शन. करते आहे, इथे प्रथा? ॲक्च्युली असे छोट्या छोट्या भावल्या ठेवल्या आहेत ज्यांना तुम्ही मेकअप करू शकता. वाव, तिथे दाखव स्ट्रेचिंग shoes दाखव. मशीन आहे, खरे ड्रेस ठेवलेले आहेत. पण ॲक्च्युली आम्ही संडेला आल्यामुळे सगळे मेस आहे, तर तुम्ही शक्यतो संडेला येऊ नका, मिड डेला या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित खेळायला भेटेल तुमच्या मुलांना. सगळं स्ट्रेटनिंग मशीनपासून सगळं आहे, तर ते सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. ते आता जिथे आम्ही आलो आहे ते आहे डॉक्टर सेक्शन. तर इथे तुम्हाला डॉक्टरचे कपडे घालून, म्हणजे तुमच्या मुलांना डॉक्टरचे कपडे घालून प्रॉपर डॉक्टर यायची फिलिंग येणार आहे. खूप सुंदर आहे इथे. थांब थांब, पॅन्ट नाही, कॅप कुठे? कॅप पण तिथे वरती बघ, तिथे. हाय डॉक्टर प्रथा. हाय डॉक्टर प्रथा. इथे बघ, इथे बघ. जा चेक कर, पप्पाला चेक कर जा. डॉक्टर वाटली पाहिजे ना. प्रथा चेक कर, ये पप्पाला बघ. पप्पा असा दिसतो. पप्पा झोप तू. गुड नाईट पप्पा. हे औषध दे त्याला. थांब जरा. अवी बॅग आणली, ऑपरेशन लागणार तुझं करायला. हे बाबू, हे चेक करायचं आहे, हाताचं चेक करा. प्रथा डॉक्टर. बघू चेक करो. हे काय दुधाची बॉटल. प्रथा. ओ डॉक्टर. प्रथा, प्रथा, प्रथा. आता आम्ही जिथे आलो आहे ते आहे गॅरेज प्रथाचं, आणि प्रथा आहे तिकडची मॅकॅनिक. ती गाडी रिपेअर करते, 4 व्हीलर. ते घाल त्याच्यावर असं स्केट करून यायचं बाहेर.
कोमल तिला हे सगळं प्रथाने यूट्यूबला बघून हा प्लेस शोधून काढला आहे. ही चॉईस प्रथाची होती की मम्मा मला इकडे जायचं आहे म्हणून, आणि ती इथे घेऊन आली आहे. ती जे यूट्यूबला बघते ना, एक नाश्ता करून एक चॅनल आहे, त्याच्यामध्ये हे सगळं असतं. तर ते तिने बघितलेलं, तेव्हापासून तिला इकडे यायचं होतं. इथे आम्ही जो व्हिडिओ बघून आलेलो ना, ते मे बी मिड डेला आलेले, त्यामुळे त्यांच्या वेळेला एवढं सगळं व्यवस्थित लावलेलं होतं, ऑर्गनाईज होतं. आणि हे संडेमुळे ना सगळं मुलांनी इकडे तिकडे करून टाकलं आहे. आणि प्रथाचा हा फेवरेट सेक्शन आहे. फूड, जेवण बनवणं, शॉपिंग करणं, जेवणाचं. ज्या वेळेला ती घरामध्ये पण असते ना, ती माझ्याबरोबर किचनमध्ये लुडबुड करत असते. तिला काय काय बनवणं, प्रत्येक हे काय आहे मम्मा, ते काय आहे, तिचं कंटिन्यू चालूच असतं. तर तिला ॲक्च्युली त्या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त तिला हेच आवडलं होतं आणि तिला इकडेच यायचं होतं, पण इकडे सर्वात जास्त पसार आहे. कोण आहेत बाळा ते? काय बनवलं? काय आहे बघ. ते शेफचे कपडे घालून बिलिंग करते. कसा आवाज येतो? क्लिक करून आवाज येतो. कॅरी बॅग, कॅरी बॅग नाही, त्याच्यातून न्यायचं. ह्याच्यामध्ये एंट्रीसाठी तिघांना पण सॉक्स कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये एक मुलासाठी सॉक्स मिळतो, पण 2 पॅरेंटचे सॉक्स विकत घ्यायला लागतात. ते पर हेड सॉक्सची प्राईज आहे 100 रुपीज. मुलांसाठी सॉक्स फ्री भेटतात, तर मुलांची प्राईज आहे 1200. आणि आमच्याकडे एक सॉक्स अवेलेबल होतं, तर माझ्यासाठी सॉक्स घेतले त्याचे 1000 रुपये. आणि एक पॅरेंट्सला एक्स्ट्रा न्यायचं असेल तर 250 रुपीज त्यांचे चार्जेस आहे. म्हणजे आमचे टोटल झाले 1500 रुपये. 1500 रुपयामध्ये आम्हाला तिघांना पण खेळायला भेटलं आहे. आम्ही दोघं पण तिच्याबरोबर खेळलो आहे. आणि पूर्ण 2 तास असतात आपल्याला खेळायला, आणि 2 तास खूप होतात. त्याच्यामध्ये आतमध्ये कॅन्टीन पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगळे फूड विकत घेऊ शकतात. पण आम्ही काहीच घेतलं नाही, कारण की आम्हाला बाहेर जाऊन जेवायचं होतं म्हणून. आता आम्ही या ब्लॉग्समधनं प्रथाचं नाव लिहितोय.
ऐसे आगे करने का ए प्रथा ऐसे एक्सीलेटर देने का ऐसे टर्न करने का ओके मम्मा खेळ तू मी खेळू